Hi friends, I am Sikandar Mujawar. Welcome to my channel. Today's our topic is articles. मित्रांनो, आज आपण आर्टिकल्स हा भाग या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. So, let us start from the definition. What is the definition of an article? Those words which we can use before common noun is called an article. सामान्य नामापूर्वी वापरले जाणारे जे शब्द आहेत त्या शब्दांना आर्टिकल्स म्हणजेच मराठीमध्ये उपपद असे म्हणतात. There are 3 articles in English. इंग्रजीमध्ये 3 आर्टिकल्स आहेत. Which are they? They are, first one is a, second one an, and third one the. So these are 3 articles, a, an and the. इंग्रजीमध्ये a, an आणि the हे 3 उपपद आहेत. Now types of articles. There are 2 types of articles. आर्टिकलचे प्रकार. 2 types of articles are there. 2 प्रकारचे उपपदांचे प्रकार पडतात. Which are they? First one is definite article. पहिला जो प्रकार आहे त्याला definite article, निश्चित उपपद असं म्हणतात, and that is the. And second one is indefinite article. There are 2 indefinite articles, a and an. अनिश्चित उपपद 2 आहेत, a आणि an. Now we are going to see first use of a. When should we use a article? Singular common noun words which begin with consonant sound, at that time we use article a. Consonant sound, व्यंजनाचा उच्चाराची सुरुवात ज्या सामान्य नामाने होते अशा शब्दापूर्वी अ हे उपपद आपण वापरतो. कॉन्सोनंट साऊंड हे लक्षात ठेवा. साऊंड, नॉट लेटर. अक्षर नाही तर कॉन्सोनंट साऊंड. फॉर एक्झाम्पल, अ मॅन, अ कार, a bat, etc. Now another example is a uniform, a university. आता तुम्ही म्हणाल की युनिफॉर्म आणि युनिव्हर्सिटीमध्ये सुरुवातीला यू आलेला आहे. यू हे त्या ठिकाणी स्वर आहे, परंतु कॉन्सोनंट साऊंड युनिफॉर्म य या ठिकाणी होतोय. दॅट्स वाय हिअर a article is used. Now second one, use of an. An चा वापर कसा करायचा? Singular common noun words which begin with vowel sound, at that time we use article an. एकवचनी सामान्य नामाच्या उच्चाराची सुरुवात स्वराने झाली असेल त्यावेळेस an हे उपपद वापरतो. स्वर, वॉवेल साऊंड. फॉर एक्झाम्पल, an umbrella, an inkpot, an eraser. पहा, umbrella आणि युनिव्हर्सिटी दोन्ही शब्दांची सुरुवात यू या अक्षराने झालेली आहे, परंतु युनिव्हर्सिटीमध्ये उच्चाराची सुरुवात य न होते आणि अम्ब्रेलाचं अ न होते. त्यामुळं युनिव्हर्सिटी याची सुरुवात जी आहे ती व्यंजनाने झालेली आहे आणि अम्ब्रेलाची सुरुवात ही स्वराने झालेली आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. अनदर एक्झाम्पल इज an MA डिग्री. एमची उच्चार सुरुवात ए एडक्याचा म एम, म्हणून त्या ठिकाणी उच्चाराची सुरुवात स्वराने झालेली आहे, म्हणून an MA डिग्री असा त्या ठिकाणी आर्टिकल वापरलं जातं. नाव थर्ड वन, यूज ऑफ द.
We use the for particular person, particular thing, or particular place, or superlative degree, names of rivers, countries, seas, etc. At that time we use the article. पहा, ज्यावेळेस विशिष्ट वस्तू असेल, विशिष्ट ठिकाण असेल, सुपरलेटिव्ह डिग्रीचा त्या ठिकाणी शब्द असेल, विशेषण असेल, नद्यांची नावं असतील, सूर्य, तारे, चंद्र, आकाश, देश, समुद्र, या सर्वांच्या पुढे द हे उपपद लागतं. फॉर एक्झाम्पल, द सन, द मून, द ताज महल, द अरेबिक सी, एटसेट्रा. आणखीन दचा वापर कुठं लागतो, तर त्या ठिकाणी वी यूज द फॉर रिपिटिशन ऑफ वर्ड्स, द सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म. एक्झाम्पल्स आर, फॉर एक्झाम्पल, आय हॅव अ डॉग अँड द डॉग इज व्हेरी ओबिडियंट. पर्टिक्युलर त्या ठिकाणी तो आलेला कुत्रा आहे, त्यासाठी द डॉग इज व्हेरी ओबिडियंट असं वापरलं जातं. देन एक्झाम्पल ऑफ सुपरलेटिव्ह डिग्रीज, द क्लेव्हरेस्ट बॉय, द मोस्ट ब्युटिफुल गर्ल, एटसेट्रा. इन दिस वे वी यूज द आर्टिकल. नाव लेट अस सी सम एक्झाम्पल्स. काही उदाहरणं पाहूयात. फर्स्ट वन इज, ही इज डॅश honest boy. Second one, she wears dash uniform. Third one, dash dash sun is shining in dash dash sky. Fourth one, there is dash dash pole pole is very tall. And fifth one, there is dash dash old lady, she is trying to cross dash dash road. आता पहिलं जे वाक्य आहे, ही इज डॅश डॅश ऑनेस्ट बॉय. ऑनेस्ट जरी यश न सुरुवात झाली असेल तर त्याचा प्रोनाऊन्सिएशन आहे ऑनेस्ट. व होत, अ होतं, ऑ होतं, म्हणून त्या ठिकाणी ॲन हे उपपद येतं. सी वियर्स डॅश डॅश युनिफॉर्म, सी वियर्स अ युनिफॉर्म. डॅश डॅश सन इज शायनिंग इन डॅश डॅश स्काय. तर याचं उत्तर, the sun is shining in the sky. Fourth one, there is a pole, the pole is very tall. And last one, there is an old lady, she is trying to cross the road. तर अशा पद्धतीने ही उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये येतात. सो इन दिस वे, इन दिस व्हिडिओ वी सॉ आर्टिकल्स. आपण या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल्स हा भाग पाहिला असेल. त्या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी पाहावयास मिळतील. आपण ग्रामरचा आयटम चालू केलेला आहे. पुढच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण टेन्स हा भाग पाहणार आहोत. So I hope that you understood this part. Thank you very much. Bye for today. Have a nice day. Enjoy your day.